टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पडद्यामागे कोण होता? आता एवढं सगळं काल ऐकलंच आणि आता परत तेच विचारते। प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आम्ही एकत्र होतो, ज्यावेळेला आघाडीच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद द्यावं असं जवळजवळ सगळ्या आमदारांना वाटत होतं, परंतु कुठे माशी शिंकली काय शिंकली हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणून करता आम्हाला ते बोलावं लागलं। जर त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर हे असा विस्कळीतपणा झाला नसता, म्हणून आम्ही काल बोललो होतो। स्त्री शक्तीचा आम्ही आदर करतो, काही त्याबद्दल दुमत नाही आहे, परंतु ज्या स्त्री शक्तीने त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं। आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं, म्हणून आम्ही बोललो। उद्धव ठाकरेंना काही निर्णय घ्यायचे होते, मात्र त्यांना घेऊ दिले जात नव्हते असे तुमचं म्हणणं होतं, त्यांच्या मनाविरुद्ध निर्णय घेण्यात आले होते। काही तसं होत होतं, मी त्यावेळेला पण सांगितलं, आजही सांगतो की आज जर एकनाथ शिंदे साहेब जर पाहिलं तर आमच्या वहिनी पण आहेत, मग त्या कधी कुठं हस्तक्षेप करत नाहीत, कधी ऐकलं त्या कुठं पाहिलं का? ह्या 3 वर्षामध्ये एकाही कुठल्या बाबीमध्ये कुठंच नाही, कोणाची चर्चा तरी आहे का? ते आमची वहिनी तर कुठं बाबा राजकारणात तर कुठं आपण पाहिली पण नसाल। मग ह्या सगळ्या गोष्टीचं काही नाही काहीतरी राज असू शकतं, म्हणून आम्ही तेवढं शिवसेनेमध्ये उठाव होण्याचं कारण रश्मी ठाकरे होते 100%। चलो त्यावेळेला तशी चर्चा चालू होती, काही मित्रमंडळी आमच्याबरोबर आले होते नारायण राणे साहेबांच्या संदर्भात आणि सगळी चर्चा चालू होती, पण तिथं परत माशी शिंकली आणि त्याच्यामुळे ते थांबलं गेलं। एक वजनदार नेता म्हणून नारायण राणे साहेबांकडे त्यावेळेला पाहिलं जात होतं, आपल्याला माहिती आहे, परंतु त्यावेळेला थांबवलं गेलं। राजसाहेब ठाकरे तर स्वतः ज्यावेळेला उद्धवसाहेब आजारी झाले तेव्हा त्यांना लीलावतीला नेण्यापासून परत आणण्यापासून स्वतः राजसाहेब, आम्हालाही वाटलं त्यावेळेला की ह्यांनी एकत्र यावं, पण तिथंही ते काही घडू दिलं नाही आहे असं झालं। आता सगळ्याच गोष्टी आमच्याकडनं उघडून घेत आहे का? तुम्ही एकीकडे आता हे सगळे खुलासे करतायत, परंतु तुमचा मित्र पक्ष असलेला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्याकडनं तुमच्यावरती आता सातत्याने टीका केली जाते। आनंद परांजपे जे माजी खासदार आहेत, मुख्य प्रवक्ते, ते म्हणतात की रायगडमध्ये फक्त 3 इडियट्सच सध्या त्यांचं सुरू आहे, एकमेकांवरती आरोप करतात आहेत आणि वरतून ते म्हणतात की रश्मी ठाकरे या स्वभाव गुणाने चांगले आहेत, मी शिवसेनेत होतो, कुटुंब वत्सल आहे, त्यामुळे ते अशा काही करणार नाहीत असं त्यांनी दावा केला। ठीक आहे ना, आता प्रत्येकजण आपापल्यापर्यंत सांगू शकतो, तो किती जवळ होता काय होता हे आम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, परंतु आता काही गोष्टी अशा असतात की त्यांना जे काय टोचतंय की त्यांचं जे काय पालकमंत्री पदाला जे काय स्थगिती दिली ती त्यांच्या जिवारी लागली असेल आनंद परांजपेंच्या, असं आम्हाला वाटतं आहे आणि म्हणून करता त्यांना हे काही ना काहीतरी बोलावं लागतं आहे, पण त्याला उत्तर आमचे कार्यकर्त्यांनी पदाधिकारी देतील। 100% त्यांनी काढावं, त्यांनी आमचे घोटाळे बाहेर काढले। आत्ता सांगतो तुम्हाला, या क्षणाला जर ना राजीनामा दिला तर भरत शेठचं नाव नाही सांगणार। त्यांनी सांगावं की भरत शेठनी बांधकाम सभापती असताना काय केलंय ते त्यांनी सांगावं, का भरत शेठनी स्वतः खिशातने पैसे टाकून लोकांची कामं केलीत ते आम्ही सांगतो। मग एकतर जर काय त्यांनी उघड केलं तर आज तुम्हाला एवढ्या सगळ्यांसमोर सांगतो, मी माझ्या मंत्रिपदाचा आमदारकी सहित राजीनामा देतो, नाही तर त्यांनी त्या परांजपे बोलले ना, त्यांनी त्याच्या तोंडाला काळं फासेल का हे त्यांनी सांगावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।